हा? तक्रार दाखल करण्यामागचा एकच उद्देश की माझ्या गावातील गणेश महादेव सावंत नावाचा एक इसम आहे. मागील काही वर्ष काही महिन्यापासून वारंवार मला खोट्या अॅट्रॉसिटीजच्या केसेसमध्ये गुंतवतो, तुला जीव मारतो, तुझा कार्यक्रम करतो, अशा प्रकारच्या अनेक धमक्या देत आहे. आणि सरळ सरळ फोनवर माझ्या रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे. आता तुम्ही ऐकल्यात की मी धनंजय मुंडे साहेबांचा माणूस आहे म्हणून म्हणतोय. त्याची धनंजय मुंडे साहेबापाशी जायची पात्रता बी नाही, तेवढी त्याची लायकी नाही. पण या प्रकरणात तो साहेबांचं देखील नाव बदनाम करायचा प्रयत्न करतोय का काय, अशी मला शंका आहे. आणि मागील काही काळापासून सातत्यानं माझ्यावर खोट्या केसेस करणे, धमक्या देणे, समाजात बदनाम होईल अशा पद्धतीनं वागणे, शिवीगाळ करणे, ह्या पद्धतीने ते चालू. ह्याच्या आधी पण मी वारंवार पोलीस स्टेशनला तक्रारी दिलेल्या आहेत. पण त्या तक्रारीवर काहीही कारवाई न करता त्याला सोडल्यामुळं त्याला खत पाणी मिळतंय का काय, असा मला संशय आहे. आणि यापुढं आता आम्ही आमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह भैया पाटील, माझे मार्गदर्शक श्रीधर बाबा भोर, तालुका अध्यक्ष तुषार सर वाघमारे आणि युवकचे आमचे जिल्हाध्यक्ष शेखर भैया घोडके यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी येऊन इथं माननीय साहेब पोलीस निरीक्षक साहेबांना आम्ही आता एक निवेदन दिले की ह्याच्यावर कारवाई तात्काळ चौकशी करून कारवाई करा आणि कठोरात कठोर कारवाई करा, जेणेकरून तो मला जीवे मारण्याच्या उद्देशाने फोन कॉल्स करतोय. दिवसाला 30-30, 40-40, 50-50 त्याचे कॉल्स आहेत. त्याचा माझा काहीही संबंध नाही. तो माझा राजकीय स्पर्धक नाही. त्याचा माझा कुठलाही नजीकचा जवळचा संबंध नाही, तरी अशा स्वरूपाच्या धमक्या देतोय. आता जर कारवाई केली नाही तर यापुढे मी इथं उपोषणाला बसणार आहे आणि न्याय मागणार आहे, म्हणून मी निवेदन दिलेलं आहे. अण्णा साहेबांना मागील त्यांनी माझ्यावर केलेल्या खोट्या केसेस, तक्रारी आणि शिवीगाळ, फोन कॉल्स केलेले स्क्रीनशॉट, रेकॉर्डिंग सगळे दाखवलेले आहे साहेबांना. साहेबांना विनंती केली आम्ही, चौकशी करून ह्याला कठोरात कठोर कारवाई करा. कुठल्याही प्रकारचं इलेक्शन आलं त्याला गावातीलही काही लोक खतपाणी घालतात का काय, असा मला आता संशय यायलाय. आणि त्याची मजल, ब्लॅकमेल करण्याची पद्धत ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याच्यामुळे आम्ही साहेबांना विनंती केली आणि साहेबांनी सांगितलं आम्ही चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करू म्हणून सांगितलेलं आहे. आता म्हणजे आता मी त्या दिवशी रोहितदादा पवार साहेबांचा आमचा दौरा होता म्हणून मी धाराशिवला गेलो होतो. धाराशिवला गेल्याच्या नंतर तिथं दौऱ्यात आम्ही थांबलो, कार्यक्रम पूर्ण अटेंड केला. तिथून आम्ही धाराशिव प्रियदर्शनी बँकेत चेअरमन श्रीधर बाबा भोर सरांसोबत गेलो आणि बँकेमधून आम्ही डायरेक्ट बार्शीला गेलो. बार्शीला एक शाखा आहे, तिथल्या शाखेत आम्ही होतो आणि तिथल्या शाखेतून परांड्याला एक शाखा आहे, तिथल्या शाखेत आम्ही होतो. असा आमचा दिवसभराचा काय दैनंदिन कार्यकाळ चाललेला आहे. आणि त्याचं म्हणणं असं आहे की कुठल्या तरी बारमध्ये बसला आणि मला शिवीगाळ केली. आणि सगळ्यात सांगायचं म्हणलं तर मी कधीही दारू पित नाही, पिलो नाही आणि बसायचा संबंध नाही. कुठल्याही काही बी नसलेल्या गोष्टी असल्या सारखं दाखवतो मी, ब्लॅकमेलिंग आणि फोन कॉल करतो. आता त्या दिवशी माझा नंबर ब्लॅकलिस्टला मी त्याचा टाकल्यामुळे माझ्या मित्राच्या फोनवर त्यांनी फोन केले आणि मित्राला पण शिव्या दिल्या आणि मला पण शिव्या दिल्या, धमक्या दिल्यात. अश्लील एकदम, घरच्यांना शिव्या दिल्यात, माझ्या नेत्यांना शिव्या दिल्यात आणि मला शिव्या दिल्यात, जीवे मारण्याची धमकी दिली. माझी प्रमुख एकच मागणी आहे की ह्याची चौकशी करावी आणि चौकशी करून ह्याचे जी करते करवी ते कोण आहेत. आणि ही जी त्याच्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही बी बघितलं, आता धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतोय, त्याची पात्रता नाही धनंजय मुंडे साहेबांचे नाव घ्यायची. त्यात धनंजय मुंडे साहेबाला बी बदनाम करायचा प्रयत्न आहे का काय, त्याचा ही सगळी चौकशी करून ह्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा मी निवेदनात माझ्या इथं कळंब पोलीस स्टेशनला बेमुदत उपोषणाला बसणार आहे म्हणून इशारा दिलेला आहे. आता गुन्हा दाखल केलेला नाही, मी फक्त निवेदन दिलेलं आहे. निवेदन दिलेलं आहे आणि आमची चर्चा झाली आणि चर्चा झाल्याच्या नंतर बाहेर आलो. मला एक कळत नाही, मी एका पार्टीचा युवकचा तालुका अध्यक्ष असून माझ्यावर ही वेळ येते तरी पोलीस प्रशासन कठोर कारवाई करत नाही. पण आता त्यांनी शब्द दिलाय कारवाई करतो म्हणून, बघू काय होतंय ते.